वटपौर्णिमेसाठी आवक बऱ्या प्रमाणात आहे. एक 40 ते 50 गाड्यांची आवक झालेली आहे आणि तामिळनाडूवरून पांडुर्टी आणि पुदुकोटा या 2 ठिकाणावरून येतो तामिळनाडूमधून, आणि कर्नाटकमधून मँगलोर आणि हासन शिमोगा या ठिकाणावरून येतो. पण दरवर्षीप्रमाणे बँगलोरची आवक कमी आहे आणि पंढुर्टीची आवक बऱ्या प्रमाणात आहे आणि गाड्यांचं शॉर्टेज असल्यामुळे मालाची कमतरता आहे. पाहिजे तेवढी आवक झालेली नाही आहे. तरी व्यापार बऱ्यापैकी झालेला आहे. सगळा माल आलेला मार्केटमध्ये संपून गेलेला आहे. थोडंसं वाढ झालेलं आहे किमतीमध्ये. रेग्युलर रेटपेक्षा थोडंसं गाड्यांचं तिथे शॉर्टेज असल्यामुळे थोडीशी वाढ झालेली आहे. अवकाळी पावसाचं काही जास्त काही फरक झालेला नाही आहे, पण इथलं वातावरण चांगलं असल्यामुळे व्यापार चांगला झालेला आहे. काय म्हणा, महाराष्ट्रातून कोकणातून माल येतो, पण तो कोकणातला माल इथे चालत नाही. तो बेसिकली लोकल ठिकाणी खाली केले जातात, पण त्याच्यामध्ये ते बरखा म्हणून हा प्रकार जास्त येतो. त्याच्यामुळे ते गिराईक जास्त घेत नाही. ह्याच मालाला डिमांड जास्त आहे. आपल्या मार्केटमधून ऑल ओव्हर मुंबईमध्येच माल जास्त आहे. जिथे महाराष्ट्रीयन वस्ती जास्त आहे तिकडे याची खप जास्त आहे, कारण या वटपौर्णिमा जास्त करून महाराष्ट्रीयन लोकच साजरी करतात. मणिकुमार अंबाडी.